तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा. आणि आपण आलेलो आहे दुकानावरती बसलेलो आहे आता. आणि दुकान उघडं करून बसलेलो आहे, वाट बघतोय गिरायकाची. धंदा चालू झाला आहे आपला, हळूहळू नॉर्मल धंदा होते. आपण वाट बघतोय तरी पण गिरायकाची जेवढं पाहिजे तेवढा धंदा होत नाही पब्लिक. आणि तुम्ही पण व्हिडिओला जास्त लाईक बिक करत नाही पब्लिक. तर तुम्ही व्हिडिओला लाईक बिक करा नाही का, जरा व्हिडिओ बघा, पूर्ण बघा. कारण की आता परत 5-6 दिवस आपण व्हिडिओ काढत नव्हतो. आता परत व्हिडिओ काढायला आजपासून सुरुवात केलेली. आज आपण व्हिडिओ सोडलेली. आता आपण असंच परत एकदा रेग्युलर व्हिडिओ काढायला चालू करणार आहे. आपल्याला बाहेर जायला टाईम नाही भेटत आहे कुठं पब्लिक, कारण की आपल्या दुकानावरती कोण नसल्यामुळे आपण बाहेर नाही जाते कुठं. आता सध्या तरी आहे आपण एकटाच दुकानावरती, कोण नाही, गिराईक वगैरे तर नाही. तुम्ही बघू शकता आपण बसलोय मस्त गिरायकांची वाट बघत. आणि दुपारचा टायमिंग आहे, ऊन तर भरपूर पडलेले, गरम पण होते. आणि पब्लिक पण नाही घराच्या बाहेर निघते, गिराईक पण नाही एवढं. ठीक आहे, चला आपलं चाललं आहे तसं चाललं आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि बाकी सगळेच धंदे स्लॅक चालू आहे, आपलाच धंदा नाही, बाकी सगळेच धंदे स्लॅक चालू आहे. कारण की मार्केटला विषय असा झाला आहे की मार्केटमध्ये सगळेजण जे करतात तेच करतात ते. आता जवळपास मी माझ्या ह्या लाईनीला, या रोडच्या लाईनीला जवळपास 5 ते 6 रसवंतीगृह आहे. आणि आपलं 3 नंबरला आहे. त्याच्यामुळं पहिले जे 2 रसवंतीवाले ते जरा आपला धंद्याला मार खायला होतं ते. आणि आपल्या पुढे काय आहे ते भरपूर आहेत, पुढं पण पाठीमागं पण भरपूर आहे, पण त्यांच्यामुळे आपला धंदा बंद पडायच्या स्थितीला आला आहे. पण आणि आता असं वाटायला लागलं की 30,000 रुपये आपण जे मशनीला घालवलेत ते उगेच घालवलेत. कारण की 4 महिन्यात 30,000 वसूल पण नाही आले पूर्णपणे, आणि धंदा पण नाही होते त्याचा एवढा काय. आणि तुम्ही पण जास्त काही सपोर्ट नाही करत आहे. तर पब्लिक तुमच्याकडे जास्त काय अपेक्षा नाही, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ कशी वाटते नक्की सांगा. तुमच्या प्रेमाची गरज आहे पब्लिक, तुमच्या प्रेमासाठी एवढं करतोय. आणि लोक अजून पण नाव ठेवतात की हा बघ काय अडवाणी व्हिडिओ काढतोय किंवा काय. तर लोकांचा विचार न करता मी व्हिडिओ काढतोय. आकाश भाऊ आलेला आहे आपला मागं मस्तपैकी गाडी बिडी घेऊन. तर आपण आकाश भाऊ काय म्हणतो बघू, आकाश भाऊला जाऊन भेटू. आकाश भाऊच्या गाडीत जाऊन बसणार आहे. भाऊ आलाय, आकाश भाऊ उतरतोय गाडीत ना, बघा उतरलाय मस्तपैकी, आला इकडे. आता इकडे येणार भाऊ, भाऊची ट्रिप झालेली, भाऊ आलेला आहे. आता भाऊला आपण विचारणार आहे कुठं आलं आहे तू. तर आपल्याला पण जायचं आहे त्याच्यासोबत. जायचं आहे म्हणजे विषय काय, जाणार तर आहे आपण, पण आकाश भाऊ कुठं जातो त्याच्यावर डिपेंड आहे. मग बघू, तर जरा वेळ थांबू आणि मग जरा वेळ तर थांबू. आज इथंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, काळजी घ्या. तोपर्यंत भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.